नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओला खूप जणांच्या कमेंट येत आहेत, परंतु त्या कमेंटच्या काही जणांची मी उत्तर देतो तर काही जणांचे कमेंटला उत्तर देत नाही. परंतु मित्रांनो, प्रत्येक कमेंटवर माझं लक्ष आहे आणि त्या कमेंट संपूर्ण वाचून त्यावर आपण हमखास व्हिडिओ बनवतो, कारण सर्वांनाच त्याची माहिती होईल. मित्रांनो, खूप जणांच्या कमेंट हे होत्या की सर आम्ही 3 वेळेस क्लेम केलेत, 2 वेळेस क्लेम केलेत, काही जण 1 वेळेस क्लेम केलेत. शेतकरी मित्रांनो, अगोदरचा आता जो नवीन पीक विमा आला त्याविषयी नवीन व्हिडिओ येईल. परंतु जो अगोदरचा पीक विमा होता त्या पीक विम्यामध्ये 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस कितीही वेळेस आपल्याला क्लेम करता येत होता. परंतु सुरुवातीला जो नैसर्गिक आपत्तीतून नुकसान झाल्यानंतर हा अग्रिम जिल्हाधिकाऱ्यामार्फत अग्रिमची घोषणा केली जाते, अधिसूचना काढून. तो भाग निराळा, परंतु क्लेम भाग निराळा. जिल्हाधिकारी जे अधिसूचना काढतायत तो अग्रिम वेगळा व आपण वैयक्तिक क्लेम केलेला पिकाची स्थिती वेगळी. त्यामुळं आता झाले कसं, खूप जणांनी कालच्या खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वेळेस 3 वेळेस क्लेम केलेत. कोण सुरुवातीला काय क्लेम केले की थोडा पाऊस अगोदर झाला, पीक वावरावर असताना कटिंग व्हायच्या अगोदर, म्हणजे स्टँडिंग क्रॉपमध्ये 3 वेळेस क्लेम केलेत, की 2 वेळेस मिड टर्ममध्ये, 1 वेळेस नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान, अशा वेगवेगळ्या टर्ममध्ये तुम्ही क्लेम केलेले होते. मग आता शेतकऱ्यांना प्रश्न हा पडला आहे की लोकलायझ्ड क्लेम हा नैसर्गिक आपत्ती, परत मिड ट्रेम आणि यील्ड बेस काढणीपश्चात नुकसान भरपाई. आता जे स्टिगर्स आहेत, नैसर्गिक आपत्तीतून नुकसान, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीतून नुकसान, त्याच्यानंतर काढणीपश्चात झालेलं नुकसान व उत्पन्नावर आधारित पीक विमा, हे 4 जे स्टिगर्स आहेत, या 4 स्टिगर्समधून पीक विमा निरनिराळ्या विभागात दिला जातो. उत्पन्नावर आधारित जो पीक विमा असतो तो तलाट्यामार्फत जो काढणी झाल्यानंतर जो अहवाल तलाठी साहेब विमा कंपनीला व कृषी विभागाला देतात, त्या पद्धतीने ते पैसे देत असतात. परंतु आपल्याला चान्स कोणता असतो, सुरुवातीला 2 वेळेस आणि काढणीपश्चात एखाद्या वेळेस हा क्लेम करता येतो. त्यामुळं एकदा क्लेम केला, दोनदा केला, 3 वेळा, परंतु ते पैसे तुम्हाला वेगवेगळ्या भागामध्ये मिळतात. ते आजपर्यंतच्या पीक विम्याचं असं वैशिष्ट्य आहे. मग आता तुम्हाला पैसे किती मिळणार, की नैसर्गिक आपत्तीतून झालेल्या नुकसानाचे आता सध्या प्रत्येक शेतकऱ्यांना पैसे पडत आहेत. परंतु आता काही जणांचे काढणीपश्चात नुकसान झाल्यानंतरचेही क्लेम आहेत. मग त्यांना पैसे येणार का? आणि परत उत्पन्नावर आधारित पीक विमा तो येणार का? ह्या 2 गोष्टी आता राहिलेल्या आहेत. कारण नैसर्गिक आपत्तीतून झालेल्या नुकसानाचा पीक विमा तर आता सध्या तुम्हाला मिळालेलाच आहे. परंतु 2 आता स्टिगर्स राहिलेत, की यातून पैसे येतील का? ह्या प्रत्येक जणाच्या अपेक्षा आहेत आणि त्याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपण आता आजचा व्हिडिओ बनवला. शेतकरी मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान हे राज्य शासनामार्फत क्लेम केल्यानंतर नुकसान दिलं जातं. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती क्लेम केल्यानंतर दिलं जातं. त्याच्यानंतर काढणीपश्चात झालेलं नुकसान हे क्लेम केल्यानंतर दिलं जातं. आणि उत्पन्नावर आधारित पीक विमा हा तलाट्याच्या अहवालावर दिला जातो. ह्या वेगवेगळ्या 4 प्रकार आहेत. आता विषय असा आहे, आता काही शेतकरी म्हणतात की सर मी 2 वेळेस क्लेम केलेत, 3 वेळेस क्लेम केलेत. दादांनो, तुम्हाला एक सांगतो, महाराष्ट्रातील धाराशिव आणि बीड ह्या 2 जिल्ह्यामध्ये फक्त एका स्टिगर्समधून पैसे आलेत नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान. त्यामुळे इतर स्टिगर्सचा त्या जिल्ह्यामध्ये विषय मिटला आहे. इतर स्टिगर्स कोणचे, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणीपश्चात झालेल्या नुकसानानंतर केलेले क्लेम व यील्ड बेस, ह्या 2 जिल्ह्यामध्ये पैसे मिळायचा विषय मिटला आहे. कारण त्यातून त्यांना वगळलं आहे 2 जिल्हे. आता इतर जिल्ह्याच्या बाबी, इतर जिल्ह्यामध्ये खूप जणांनी 2-2, 3-3 वेळेस क्लेम केलेत. आता विषय समजून घ्या तुम्ही. आता तुम्हाला एक लोकलायझ्ड क्लेमचे पैसे आलेत, परंतु आता तुम्ही जर काढणीपश्चात नुकसान झाल्यानंतर जर क्लेम केलेला असेल अजून एक वेळेस मिड टर्ममध्ये किंवा काढणी करताना जर क्लेम केलेला असेल, तर तुम्हाला तुमच्या स्टेटसमध्ये जर दाखवत असेल की त्याच्या पुढे 0 दाखवत असेल, पण शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगतो, लोकलायझ्ड क्लेमचे आतापर्यंत पैसे पडलेले आहेत. पण तरीही तुम्ही जर 1-2 वेळेस जर क्लेम केलेला असेल आणि तुमच्या स्टेटसमध्ये जर दिसत असेल, तर तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत. कसे मिळणार आहेत आता ऐकून घ्या. जर तुमचा जिल्हा त्या स्टिगरमध्ये असेल, म्हणजे जर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्ती ह्या वेगळ्या 2 स्टिगर्स सोडून काढणीपश्चात झालेलं नुकसान व उत्पन्न आधारित पीक विमा, यील्ड बेस,
या 2 स्टिकर्समध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला त्या जो अजून एक क्लेम तुमचा राहिला आहे दुसरा, तो तुम्हाला पैसे मिळू शकतात. कारण तुम्ही काढणी पश्चात जे नुकसान झालेलं आहे त्याचा दावा तुम्ही केलेला आहे, विमा कंपनीला मान्य करावा लागेल. परंतु विषय असा आहे, सध्या जो पैसे राज्य शासनाने दिलेले आहेत, फक्त ते नैसर्गिक आपत्तीतून नुकसान व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती ह्या 2च स्टिकरसाठी पैसे दिलेले आहेत. त्यामुळं हे पैसे कधी येणार तुम्हाला? जरी तुम्ही दुसऱ्या वेळेस जर क्लेम केला असाल आणि ते स्टिकर जर तुमच्या जिल्ह्याला लागू असेल तर तुम्हाला ते पैसे येतील. कधी येतील? राज्य शासनाचा दुसरा हप्ता जेव्हा राज्य शासन त्या विमा कंपनीला पोच करेल तेव्हा तुम्हाला ते दुसऱ्या स्टिकरचे पैसे देतील. कारण ते दुसऱ्या स्टिकरचे जे उर्वरित जे 2 स्टिकर आहेत त्याच्या पैसे देण्याचा कार्यकाळ आहे मे आणि जून हे 2 महिन्यात. त्यामुळं आता मे चालू झालेला आहे. त्यामुळं राज्य शासनाने अजून पैसे दिल्यामुळे ते स्टिकर्स अजून तिथं झिरोज दाखवत आहेत. तुमचे जे क्लेमचे स्टेटस आहे तिथं झिरो दाखवत आहे, काढणी पश्चात नुकसान आणि यील्ड बेस. मग ह्या 2च्या पुढे जरी झिरो दाखवत असलं आणि ह्या 2 स्टिकर्समध्ये जर तुमचे जिल्हे असतील तर तुम्हाला त्याचे कॅल्क्युलेशन होऊन राज्य शासनाचा हप्ता आल्यानंतर त्याचेही पैसे मिळून जातील. त्यामुळे तुमचा हा प्रश्न सुटला की तुम्ही जरी 2-3 वेळेस जरी क्लेम केला असाल, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्तीचा जर विमा आता लोकलायझड क्लेमचा जर तुम्हाला आता सध्या मिळालेला असेल आणि उर्वरित 2 जर स्टिकर्स तुमच्या जिल्ह्याला लागू असतील त्याची जर ते तुम्ही जर क्लेम केले असतील तर त्याचे पैसे तुम्हाला मिळतील. हीच तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची होती. परंतु त्याचे पैसे अजून राज्य शासनाने विमा कंपनीला दिलेले नाहीत. त्यामुळे ते पैसे सध्या त्याच ठिकाणी झिरोच दाखवणार. जेव्हा राज्य शासनाचा निधी येईल, ज्या शेतकऱ्याने दुसऱ्या वेळेस तिसऱ्या वेळेस क्लेम केलेत त्यावेळेस मात्र तुम्हाला त्याचे निधी आल्यानंतर काढणी पश्चात नुकसान भरपाई असो व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती ह्या 2 स्टिकरचे पैसेही तुम्हाला निश्चित मिळतील. फक्त तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा त्या स्टिकर्समध्ये पाहिजे. कारण राज्य शासनाने सुरुवातीला सांगितलं आहे की या जिल्ह्याला 2 स्टिकर, या जिल्ह्याला 3 स्टिकर, या जिल्ह्याला 4 स्टिकर्स. आता तुमच्या जिल्ह्याला कोणकोणती स्टिकर्स आहेत ती तुम्हाला हे अगोदर माहीत करून घ्यावं लागेल आणि त्याची माहिती आपण एका व्हिडिओमध्ये देणार आहोत की या जिल्ह्याला किती स्टिकर्स आहेत. तो पुढचा व्हिडिओ आपण निश्चित तयार करू. त्याच्यामुळे तुम्हाला यील्ड बेसचा आणि काढणी पश्चात नुकसान भरपाईचा पीक विमा मिळेल का नाही हे तुम्हाला समजून जाईल. आता सध्या तुम्हाला काढणी पश्चात नुकसान भरपाई व यील्ड बेस झिरो दाखवत आहे. परंतु हे 2 स्टिकर जर काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि यील्ड बेस हे 2 स्टिकर जर तुमच्या जिल्ह्याला लागू असतील तर तुम्हाला ते पैसे 100% मिळणार आहेत. जरी तुम्हाला लोकलायझड क्लेमचे पैसे मिळाले असतील, नैसर्गिक आपत्तीचे पैसे मिळाले असतील, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीचे पैसे मिळाले असतील तर. कारण ते तुमचे उर्वरित परत तुम्ही 2दा जे क्लेम केले आहेत, एकदा किंवा 2दा, दुसऱ्या वेळेचे पैसे तुम्हाला 100% मिळतील. फक्त ते पैसे आता का मिळणार नाहीत? त्या ठिकाणी जर तुमचं स्टेटस चेक केल्यानंतर झिरो का दाखवतंय की तुम्हाला त्याचा अजून निधी राज्य शासनाने विमा कंपनीला पोच केलेलाच नाही. ज्यावेळेस राज्य शासन विमा कंपनीला ते पैसे पोच करेल ते लागलीच तुम्हाला त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन होईल व तुम्हाला त्या स्टिकरचे सुद्धा पैसे मिळतील. विषय फक्त हाच आहे की ते स्टिकर तुमच्या जिल्ह्याला लागू असावं. इतकीच माहिती द्यायची होती. कारण खूप जणांच्या कमेंट होत्या की सर मी 2 वेळेस क्लेम केलेत पण एकाच क्लेमचे पैसे आले. सर मी 3 वेळेस क्लेम केलेत, एकाच क्लेमचे पैसे आलेत. काही जणांचे अजून पडायचे आहेत सोडा. परंतु त्यांना जर आता सध्या लोकलायझड क्लेम असेल तर त्यांचे ते पैसे मिळून जातील. परंतु इतर जे 2 स्टिकरचे पैसे आहेत ते ठिकाणी जर झिरो दाखवत असेल आणि त्या जिल्ह्याला जर ते स्टिकर्स लागू असेल तर त्या स्टिकरचे पैसे राज्य शासनाकडून निधी येताच तेही पैसे तुम्हाला 100% हमखास मिळणार आहेत. त्यामुळे शेतकरी बंधूंनी काळजी करू नये. सध्या राज्य शासनाकडे पैशाची तुटवडा असल्यामुळं आर्थिक स्थिती कशी आहे ते तोंडानं सांगत आहेत. त्यामुळं सध्या पीक विम्याचे पैसे यायला थोडा वेळ लागत आहे, परंतु पैसे येणार आहेत. त्याने आता सध्या लोकलायझड क्लेम म्हणून किंवा नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 स्टिकर्समार्फत जरी आता सध्याचा निधी जरी मंजूर केलेला असला तर इतर स्टिकरचे पैसे विमा कंपनीला तुम्हाला द्यावंच लागतील. कारण तुम्ही दुसऱ्या वेळेच्या काढणी पश्चात नुकसान भरपाईचा जर क्लेम केलेला असेल तर 100% तुम्हाला पैसे द्यावे लागतील. कारण ते उत्पन्न भरपूर नुकसान झाल्यानंतर आपण क्लेम करतो. त्यामुळे त्याचेही पैसे तुम्हाला पडून जातील. फक्त राज्य शासनाचा दुसरा हप्ता आल्यानंतर तेही पैसे पडतील. त्यामुळे 2-2, 3-3 वेळेस जे क्लेम केले शेतकरी आहेत त्यांचा हा प्रश्न होता की तो प्रश्न आता समजला असेल की तुम्हाला पैसे मिळणार आहेत. फक्त राज्य शासनाचा दुसरा हप्ता आल्यानंतर मिळणार आहेत. सध्या फक्त हंगामातील प्रतिकूल परिस्थितीवर नैसर्गिक आपत्तीतून झालेल्या नुकसानाचेच निधी आहे.
तो निधी येताच राज्य शासनाकडून निधी येताच विमा कंपनीला पोचता झाल्यानंतर विमा कंपनी त्याचे कॅल्क्युलेशन करून तोही तुम्हाला पीक विमा मे अथवा जूनमध्ये मिळू शकतो. परंतु इतकं सांगायचं होतं की ते स्टिकर फक्त तुमच्या जिल्ह्याला लागू असेल तर ते पैसे तुम्हाला येणार आहेत, त्याची काहीही काळजी करू नका. धन्यवाद मित्रांनो. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा की 2 वेळेस 3 वेळेस ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेत त्यांना वाटत होतं की एकदाच पैसे पडणार का. तर ही कंडिशन अशी आहे, ही कंडिशन प्रत्येकापर्यंत शेतकऱ्यापर्यंत लक्षात यावी यासाठी मी हा व्हिडिओ बनवला. दुसऱ्या आणि तिसऱ्या जरी कोणी क्लेम केला असेल त्याचेही पैसे मिळतील. फक्त स्टिगर्स त्या जिल्ह्याला लागू असावं. राज्य शासनाचा निधी येताच तात्काळ तेही पैसे तुमचे कॅल्क्युलेशन होऊन खात्यावर पडून जातील. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व सपोर्ट करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.